आणि ठाकरेंची युती होणार असल्याची चर्चा होती। आज थेट पहिल्यांदा दोन भाऊ जे आहेत ते चर्चा करणार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले आहेत। नाही, चांगलं आहे। दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही, पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार नाही। कारण आता लोकांना माहित आहे भारतीय जनता पक्ष महायुतीला जर निवडून दिलं तर जो विकासाचा रथ जो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पासून देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत आहे तो जर आपल्या शहरापर्यंत, मुंबईपर्यंत, ठाण्यापर्यंत, नागपूरपर्यंत, अमरावतीपर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पक्ष महायुतीचंच सरकार असलं पाहिजे स्थानिक पातळीवर। हे लोकांनी पक्क ठरवलंय आणि त्याच्यामुळे ते युती करून किंवा वेळेवर काही गणित करून त्याचा काही फारसा उपयोग म्हणजे मित्र पक्षाचे आमदार आहेत त्यांनी भाजपच्या उमेदवाराकडे पैसे सापडून दिलेले काय म्हणा? कोकणातली रीत असते आणि कोकणातली रीत भावाभावात काय करायचं त्याप्रमाणे असते आणि त्यामुळं जे काही असेल ते दोघं बहुत चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन करू शकतील असं मला वाटतं। निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या घरी समजा पैसा आणि मित्र पक्षाचाच आमदार पैसे काढतो त्यामुळे दुष्पोच आहे का कोकणात महायुतीमध्ये? नाही, दुष्पोच नाही। दोन भावामध्ये दुष्पोच थोडी आहे। त्यांचे वडील नारायणराव राणे सांभाळायला तयार आहे आणि शेवटी दोघांच्याही सीटा आल्या तरी ते माहिती। पण त्यांच्यामुळे सर भाजपची प्रतिमा कुठेतरी मलिन होत नाही का असं वाटत नाही का तुम्हाला? आता त्या गोष्टीमध्ये काय तथ्य आहे काय खरं आहे हे जोपर्यंत माणूस शोधत नाही तोपर्यंत प्रतिमा मलिन होत नाही। म्हणलं जोपर्यंत त्याचा तपास होत नाही, सत्यता समोर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित होणार। काँग्रेस थिजली आहे। खरं जर पाहिलं तर काँग्रेसच्या नेत्याचं तोंड एकमेकाचे नेते पाहत नाही, वडेट्टीवार यशोमती ठाकूरकडे पाहत नाही, पटोले हर्षवर्धन सपकाळकडे पाहत नाही आणि कुठेही नियोजनाचा अभाव, नियोजन दिसत नाही। महत्वाची गोष्ट 5 वर्षापर्यंत सातत्यानं परिश्रम करणाऱ्या लोकांच्या कामात येणाऱ्या हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिकलाच नेत्यांपासून 5 वर्षापर्यंत जनतेच्या सेवेत असला पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष कोणतीही निवडणूक ही हलक्यात घेतली आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नेता मोठा नेता असेल तर अशा सभा आहेत। आज जशी बावनकुळे साहेबांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली, आमदार असो खासदार असो 100 लोकांमध्ये जाऊन छोट्या छोट्या मिटिंगा सभा आणि त्यामुळं काँग्रेसने हिंमत धरली, संपूर्णता चिरलेली आणि त्याच्यामुळे पुढे दिसत नाही तुमच्याही लक्षात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।